असतो याबद्दल असणाऱ्या मांसामध्ये तक्रारी आणि त्याच्याबद्दल असणारे एकूण सगळी मोठ्या प्रमाणामध्ये आपली चर्चा ही जर आपण दूर सारली तर शेळीच्या मटणाबाबत कुठेही कुणाला अडचण येत नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये मटणाची मागणी हा एक मुख्य उद्देश पूर्ण करणारी शेळी ही नेहमीच सतत आवडीचा विषय ठरलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे मुंबईमध्ये सर्वाधिक शेळी पालक आणि शेळीची आवड असणारे उद्योजक आहेत आणि मग बाकीचे सगळे महाराष्ट्रात आहेत. म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे शहरामध्ये मागणी असणारा हा प्राणी आहे आणि या शेळीपालन विषयाबद्दल लोकांची आवड ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. गेल्या 10 वर्षामध्ये जशी मांसाची मागणी होती त्याला जोडून आता शेळीच्या दुधाला मागणी वाढत चाललेली आहे. म्हणून आधी मांस आणि आता दूध अशा 2 प्रकारच्या मागणीमुळे शेळी पालनामधली आवड ही लोकांच्या मनात दिसून येते. नक्कीच नक्कीच सर, तुम्ही खूप सविस्तरपणे याचं उत्तर दिलं. सर, शेळी पालन ग्रामीण विकास जो हे आहे त्याच्यामध्ये शासनाचं काय म्हणजे असं अर्थशास्त्र काय आहे असं की ज्याच्यामुळं ग्रामीण विकासामध्ये त्याचे लाभार्थी होऊ शकतात की ग्रामीस्थांना जास्त त्यांचा लाभ येऊ शकतो? सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की शासनाकडून जो व्यवसायाला प्रोत्साहन दिलं जातं त्याच्यामध्ये शेळी पालनाला प्रोत्साहन सर्वाधिक आहे, कारण अतिशय कमी भांडवलामध्ये सुरू होणारा हा व्यवसाय आहे. दुसरी गोष्ट की एका वर्षाच्या आत आपल्याला याचं जे उत्पन्न आहे तर ते समोर दिसून येत राहतं आणि महत्वाची गोष्ट अशी की 2 वर्षामध्ये तिप्पट होणारा हा जो व्यवसाय आहे याचे फायदे अनेक उद्योजकांनी घेतलेले आहेत. म्हणून ग्रामीण विकासामध्ये शेळी पालनाला जास्त महत्व आहे की ग्रामीण भागामध्ये हाताला काम पाहिजे, कमी कष्टामध्ये पाहिजे, फायदेशीर पाहिजे आणि शाश्वत फायदा मिळाला पाहिजे. ती परिस्थिती किती महागाईची झाली तरी सुद्धा शेळीतून फायदा होत राहावा अशी जी अपेक्षा आहे ती पूर्ण करणारी असलेला हा व्यवसाय असल्यामुळं पशुसंवर्धन विभाग असो किंवा राज्य शासन असो त्यांच्याकडून या शेळी पालनाला नेहमीच प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याच्यात प्रोत्साहन सुद्धा देण्यात आलेलं आहे. सर, नक्कीच शेळी पालन ग्रामीणांसाठी खूप एक चांगला व्यवसाय आहे आणि तुम्ही त्याची खूप सविस्तरपणे व्यवस्थित सांगितलं. सर, शेळ्यांच्या संख्यांमध्ये वाढ होतीये का घट होतीये आणि त्याचं महत्व वाढतंय का काय होतंय याच्याविषयी थोडस आमच्या प्रेक्षकांना सांगा. राज्यामध्ये दर 10 वर्षाला आपल्याकडं जी काही पशुगणना होत राहते तर त्या पशुगणनेच्या मधून आपल्याला असं दिसून येतं की शेळ्यांची संख्या ही 5% ते 7% एवढ्या प्रमाणात कमी अधिक होत गेलेली आहे. म्हणजे 90 लाख ते 1,12 लाख 13 लाख सध्याची म्हणजे 2019 मध्ये जी काही हे पशुगणना झाली त्याच्यामध्ये 1,14 लाख एवढी आपल्या राज्यामधली शेळ्यांची संख्या आपल्याला दिसून आलेली आहे. याचा अर्थ असा आहे की शेळ्यांची संख्या ही म्हणजे स्टॅटिक आहे किंवा ती वाढत नाही. महत्वाची गोष्ट अशी की जेवढी काही करड निर्माण होत आहेत ती सगळी आपल्याकडं जी काही वापरली जातात किंवा ब्रॉयलर साठी जी म्हणून उत्पादनासाठी दिली जातात त्याच्यामुळे शेळ्यांची संख्या ही सारखे आपल्याला दिसून येत राहते आणि चांगल्या प्रकारच्या शेळ्या ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला संख्यात्मक दृष्टीनं एकाच संख्येमध्ये दिसून येत राहतात. म्हणून फार मोठ्या प्रमाणात घट किंवा फार मोठ्या प्रमाणात वाढ अशी शेळ्यांच्या संख्येमध्ये कधी दिसत नाही. उलट गेल्या 10 वर्षामध्ये मांस निर्मितीचा वेग हा साधारणतः 6% हा दरवर्षी वाढत चाललेला आहे आणि म्हणून शेळ्यांची संख्या ही वाढत गेलेली आहे, पण मांस उत्पादनामुळे उपलब्ध असणाऱ्या शेळ्यांची संख्या ही आपल्याला कागदावरती दिसते आणि ती सारखीच दिसून येत राहते. बरोबर बरोबर सर, खूप सविस्तरपणे तुम्ही माहिती दिली. सर, शेळी पालनामध्ये महत्वाचे घटक कोणते आणि शेळी पालकाने उत्पादन वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टीवरती जास्त भर दिला पाहिजे?
फायदेशीर आणि आर्थिक फायदेशीर शेळीपालनाचा जर आपण विचार केला तर माझ्या 40 वर्षाच्या अनुभवामध्ये मी कधीही शेळ्या खरेदी करा आणि शेळी पालन सुरू करा असं म्हणालो नाही. माझा पहिला शिफारसीचा भाग हा आधी पहिल्यांदा शेळ्यांसाठी लागणारा चारा निर्माण करा याच्यावरती आहे. म्हणून ज्या पडीक जमिनी आहेत आणि जिथं आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष आणि झुडपं लावता येत राहतात तिथं तुम्ही पहिल्यांदा आधी वृक्ष लागवड करा. आपल्या शेळ्यांचा चारा जर आपल्याकडे उपलब्ध झाला तर ही वनस्पतीजन्य ऊर्जा प्राणीजन्य ऊर्जेमध्ये रूपांतरित करण्यासाठी शेळी पालन असा विचार घेऊन जर तरुणांनी या व्यवसायामध्ये उतरलं तर त्याचा त्यांना फायदा झालेला आहे. म्हणजे जवळपास 500 झाडं लावायची आणि मग 50 शेळी पालनाचा विचार करायचा, अशा प्रकारचा उद्योग महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी राबवला गेला आणि त्याचा त्यांना फायदा झालेला आहे. म्हणून चाऱ्याचा भाग पहिला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जेव्हा आपण शेळीचा विचार करतो तेव्हा तिच्या उत्पन्नाच्या बाबी ह्या वाढल्या पाहिजेत आणि उत्पन्न देणाऱ्या बाबीमध्ये आपल्याला दूध आणि मांस म्हणजे वाढीची गती, शरीर वजन वाढीची गती, या दोन गोष्टीकडे आपल्याला लक्षात द्यावं लागतं. हे आपल्या व्यवस्थापनाचा भाग झाला. आणि चाऱ्याचा जो भाग आहे तर तो भाग हा निश्चितच हा वृक्ष लागवडीमधून आणि शेळींना आवडणारा सर्व प्रकारचा चारा यातून आपल्या समोर दिसून येतो. नक्कीच नक्कीच सर. सर असा एक प्रश्न होता की शेळी कधी माझावर येते आणि ऍक्च्युली त्याचं जे उत्पन्न घेण्याचे जे वय आहे ते नेमकं कसं ओळखावं आणि काय असावं? शेळ्यांच्या बाबतीमध्ये शेळी साधारणतः म्हणजे मादी शेळी 20 किलो वजनाची झाली की ती माझ्यावरती येत राहते आणि 20 किलो शरीर वजन होण्यासाठी तिला 7 ते 8 महिन्याचा कालावधी लागतो. म्हणजे पाट आपण जिला म्हणतो तर ती पाट पहिल्या माझ्यावरती यायला 7 ते 8 महिन्याचा कालावधी लागतो. मात्र ज्या जन्मलेल्या करडांच्या बाबतीमध्ये जन्मताच वजन चांगलं असेल ती जोमानं वाढतात. त्यांची शरीराची वाढ जितकी जोमानं होत राहील तितक्या लवकर ह्या शेळ्या माझ्यावरती येतात आणि 20 किलो 21 किलो हे वजन आहे की ज्या वजनाच्या पूर्ततेनंतर शरीर वजनाचा जर आपण विचार केला तर शेळीचा पहिला माज आपल्याला दिसून येत राहतो. नक्कीच नक्कीच. सर हे असं विचारायचं होतं आणि माझ्यावर जेव्हा शेळी येते किंवा पहिल्यांदाच पहिला पाट येते तर ती कशी ओळखायची आणि काय तिच्यात असे बदल होतात की ज्याच्यावरनं एक सामान्य शेळी पालक ते ओळखू शकते? पाट किंवा शेळी ज्या वेळेस माझ्यावरती येते तेव्हा हा सगळा परिणाम म्हणजे जी माज शेळी दाखवते तर तो तिच्या स्त्रीलिंगी ओजस रसाचा परिणाम असतो. म्हणजे ज्याला इस्ट्रोजन्स म्हणतात परिभाषेमध्ये. तर तो जो ओजस रस आहे स्त्रीलिंगी ओजस रस याचा परिणाम म्हणून आपल्याला शेळी माझ्यावर आल्याचं दिसतं. याच्यामध्ये वागणुकीमध्ये असणारा बदल हा सगळ्यात मोठा बदल आहे, ज्याच्यामध्ये लैंगिक वागणूक शेळीची बदललेली असते. एकतर ती नराकडे आकर्षित होत राहते म्हणजे बोकडाकडे जास्त आकर्षित होते. दुसरी गोष्ट बरोबरीच्या कळपातल्या ज्या शेळ्या आहेत त्यांच्या बरोबर समागमोत्सुकता म्हणजे शेळी इतर शेळ्यांवरती उडणे असे प्रकार दिसून येतात. शेपूट सारखं हलवते आणि चिकटसा स्त्राव हा शेळीच्या निर्णामापर्यंतच असतो, तो बाहेर पडत नाही पण त्याच्यामध्ये तो लागलेला असतो. अशा प्रकारची जी लक्षणं आहेत आणि आपण जेव्हा शेळ्या आणि बोकड वेगवेगळ्या कप्प्यात ठेवतो तेव्हा कंपाऊंडला येणारी म्हणजे बोकडाच्या कप्प्याच्या शेजारी राहणारी जी शेळी आहे तर ती माझावरती आली असं समजायला हरकत नाही. त्यामुळं माझाची जी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये 4-5 शेळीची लक्षणं आहेत. कधीतरी थोडासा आवाज करते, एखादा हेल काढून ती ओरडते, शेपूट सारखं हलवते, समागमोत्सुकता लैंगिक वर्तणूक दाखवते. अशा प्रकारची लक्षणं शेळ्यांमध्ये दिसतात आणि त्यावरून शेळी माझ्यावर आल्याचं आपल्याला कळू शकतं. सर शेळीच्या शरीर सृष्टीमध्ये म्हणजे एक फिजिकल याच्यावर अपरेन्स वरनं कसं म्हणजे काय बदल होतात शेळीवरती जेव्हा ती माझ्यावर येते? चांगला प्रश्न आहे. शेळीच्या शरीरामध्ये होणारे बदल हे सगळे स्त्रीलिंगी ओजस रसाचे असतात. शेळीच्या माझाचा काळ हा साधारणतः 36 तासांचा असतो. त्याच्यामध्ये 4 तास जास्त किंवा 4 तास कमी असू शकतो. म्हणजे 32 ते 40 तास एवढा आपल्या महाराष्ट्रामधल्या शेळ्यांच्या माझाचा कालावधी समजायला हरकत नाही.
या कालावधीमध्ये योनी मार्गामध्ये थोडेसे जे बदल होतात ते अस्पष्ट असतात आणि ते आपल्याला ओळखायचे असतात. म्हणजे असलेला तो चिकटपणा, तो ओळखणं, शेपटाची हालचाल ओळखणं किंवा तिची जी काही लैंगिक वर्तणूक आहे ओळखणं, एवढेच बदल आपल्याला दिसू शकतात. गायीप्रमाणे किंवा म्हशींप्रमाणे, मोठ्या जनावरप्रमाणे शेळ्यांचा माज कळत नाही. आणि म्हणून आपल्याला थोडं लक्ष बारीक करणं हे फार गरजेचं असतं. कारण हा जो माजाचा कालावधी आहे तो वर्षभर नाही. बऱ्याचशा शेळ्यांमध्ये पावसाळा सुरू झाला म्हणजे 15 जून ते 15 जुलैमध्ये जास्तीत जास्त 70% शेळ्या माझ्यावरती येतात. आणि जानेवारीच्या शेवटी साधारणतः उन्हाळ्याची सुरुवात होत असताना, म्हणजे आपण रथसप्तमी ज्याला म्हणतो, संक्रांती नंतरच्या 15 दिवसामध्ये असणारा जो काळ आहे, त्या काळामध्ये शेळ्या 30% 40% माझ्यावरती येत राहतात. मग अशा काळामध्ये जर आपण लक्ष दिलं तर निश्चितच आपल्याला शेळ्यांचा माज हा ओळखता येऊ शकतो. निलेश. निलेश जी, माझा आवाज येतोय? ब्रेक होतोय तुमचा आवाज जरा. ओके. आता येतोय? बोला बोला. येतोय आता? आवाज येतोय आता? नाही, अजून ब्रेक होत आहे. सर आता येतोय आवाज व्यवस्थित? येतो येतो, बोला बोला. हा सर, तर असं विचारायचं होतं, जेव्हा माझं येते तेव्हा आपण जे कृत्रिम रेतन करावं की नैसर्गिक रेतन करावं, त्यामध्ये तुमचा काय सल्ला असेल प्रेक्षकांना? आपला जर प्रक्षेत्र हे व्यावसायिक प्रक्षेत्र जर असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आपण जो बोकड वापरणार आहोत त्याचा वापर हा योग्य प्रकारे झाला पाहिजे. आणि शेळ्या माझावर भरवत असताना प्रत्येक भरवलेल्या शेळीमध्ये निश्चितच आपल्याला एक ताबडतोब हे झालं पाहिजे की ते एका रेतनामध्ये शेळी भरली गेली पाहिजे, म्हणजे गाभण राहिली पाहिजे. मग अशा सर्व शेळ्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला विचार करत असताना एक गोष्ट निश्चित की आपल्या पैदाशीचा बोकड 100 शेळ्या ज्या प्रक्षेत्रावरती आहेत त्या बोकडाच्या बाबतीमध्ये त्याची रक्त तपासणी ही प्रयोगशाळेमधून करून घेणं अतिशय अनिवार्य आहे. कारण आपला व्यवसाय आहे त्याच्याशी निगडीत असलेला, त्याच्यामध्ये कुठलेही गुणधर्मामध्ये दोष नाहीत. हे रक्तातून पडताळण्याच्या तपासण्याची सोय महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट म्हणजे खाजगी प्रयोगशाळांमध्ये उपलब्ध आहे आणि मुंबईच्या पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये सुद्धा त्याची सोय उपलब्ध आहे. म्हणून आपण बोकड हा अतिशय सक्षम आणि प्रजननाच्या दृष्टीनं, अनुवंशिकतेच्या दृष्टीनं योग्य असल्याचं जर बघितलं तर अशा बोकडाच्या रेतमात्रा वापरणं याला पहिलं प्राधान्य व्यावसायिकतेच्या दृष्टीनं. पण जर अशा प्रकारच्या आपल्याला तपासण्या करता नाही आल्या तर मग मात्र आपल्याला नैसर्गिक पद्धतीनं अजूनही ज्यांच्याकडे 50 शेळ्या आहेत, 60 शेळ्या आहेत, एवढाच व्यवसाय आपण जे करतात त्यांनी मात्र बोकड चांगला असण्याची खात्री पशुवैद्यकाकडून करून घ्यावी आणि दर वर्षाला एकदा तरी बोकड तपासून घेणं गरजेचं आहे. तरच तो नैसर्गिक संयोगाला वापरावा आणि आपले आधीचे जे अनुभव आहेत ते लिहून ठेवावेत. म्हणजे मग करड दोषी निर्माण झाले का, त्यांच्यामध्ये सदोषता आली का, किंवा करणकुमार किंवा ज्याला मिश्र लैंगिक करड म्हणतात असे किती होत आहेत याचं प्रमाण आपण ह्या बोकडाच्या बाबतीमध्ये लिहून ठेवावं. म्हणजे आपल्याला तो नैसर्गिक रेतनाचा बोकड बदलता येत राहील. पण काळाच्या गरजा लक्षात घेत राहता आणि आपल्याकडं कृत्रिम रेतनाची सोय शेळ्यांमध्ये उपलब्ध झालेली असताना आपण व्यावसायिक म्हणून निश्चितच कृत्रिम रेतन पद्धतीचा वापर करावा आणि आपल्याला चांगल्या प्रकारे शेळ्या गाभण करण्याचं जे काही तंत्र आहे तर त्याचा वापर करता येऊ शकेल. निलेश यांचं इथे जरा नेटवर्क इश्यूमुळे ते डिस्कनेक्ट झालंय, ते परत कनेक्ट होत आहे. चालेल चालेल. तोपर्यंत मी पुढची एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की शेळी जेव्हा माझावरती असते तेव्हा तिच्या माझाच्या काळामध्येच तिसऱ्या टप्प्यामध्ये जेवढी काही अंडी तयार झाली म्हणजे स्त्रीबीज तयार झाली तेवढी सुटतात. म्हणजे शेळ्या माझावर आल्यानंतरच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये
बोकडाकडून किंवा कृत्रिम रेतनाचं ज्याला इन्सेमिनेशन म्हणतात, तर ते होणं गरजेचं आहे. याच टप्प्यामध्ये सगळेच स्त्रीबीज सुटत असल्यामुळं गर्भधारणेची शक्यता ही शेळीच्या बाबतीमध्ये पहिला दिवस उलटून गेल्यानंतरचा जो काही आपल्याला 12 तासाचा कालावधी राहिलेला आहे त्याच्यामध्ये जास्त जाणवते. आणि म्हणून अशा वेळेस शेळी भरवली जाणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. एवढंही आपण या बाबतीमध्ये लक्षात घ्यावं. ते अजून जॉईन होत आहे. फाईन. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की जेव्हा आपण शेळ्यांच्या माजाच्या बाबतीमध्ये विचार करतो तेव्हा एक गोष्ट निश्चित की आपल्याकडे जर पैदाशीचा बोकड असेल आणि तो जर आपण वेगळ्या कप्प्यामध्ये सांभाळत असू तर सकाळ संध्याकाळ आपल्या पैदाशीचा जो बोकड आहे तर तो शेळ्यांच्या कळपामध्ये सोडणे आणि कुठल्या कुठल्या शेळीला त्याची लागण झाली म्हणजे त्याच्याकडून शेळी भरवली गेली त्याच्या नोंदी ठेवणं गरजेचं आहे. माजाच्या काळामध्ये म्हणजे मी आपल्याला आधीच सांगितल्याप्रमाणे 15 जून ते 15 जुलैच्या काळामध्ये जास्तीत जास्त सकाळ संध्याकाळ अशा दोन्ही वेळेस जर बोकड आपण शेळ्यांच्या कळपामध्ये सोडला तर किती नंबरच्या शेळीला त्याची लागण झाली त्याची नोंद आपण ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे आणि त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. अजून जॉईन होत आहेत तर तोपर्यंत मी पुन्हा बोलतो पुढच्या गोष्टी सांगत राहतो. ज्या शेळ्या बोकडाकडून भरवल्या गेलेल्या आहेत त्या भरवलेल्या शेळ्यांच्या बाबतीमध्ये 21 दिवसानंतर माझा उलटतो किंवा माझाचं चक्र जे आहे तर ते विफल गर्भधारणेमुळे किंवा ज्यामध्ये शेळ्या गाभण ठरू नाही शकल्या त्या पुन्हा 21 दिवसानंतर माझावरती येतात. गायीप्रमाणे शेळ्यांचा सुद्धा माझ हा 21 दिवसानंतर दिसतो. अशा उलटलेल्या ज्या शेळ्या आहेत त्यांच्या नोंदी सुद्धा आपण व्यावसायिकतेमध्ये वेगळ्या ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे मग आपल्याला अशा ज्या गाभण न राहणाऱ्या शेळ्या आहेत त्या प्रक्षेत्रावर त्यांची संख्या कमी करता येत राहील. 1-2 वेळेस शेळी उलटू शकते पण 2 ते 3 माझं चक्रामध्ये शेळी गाभण राहणं अतिशय गरजेचं आहे. कारण प्रत्येक वेळी आपल्याला शेळीच्या बाबतीमध्ये सांभाळण्याचा जो खर्च आहे तर तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. म्हणजे आजच्या काळामध्ये जर विचार केला तर शेळी सांभाळणं म्हणजे आपल्याला खर्च करणं आहे. हा खर्च 21 दिवसाचा जर विचार केला तर तो खर्च एकत्रित केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येत राहील की आपला हा जो खर्च आहे तो जर भागून घ्यायचा असेल आणि तो जर कमी करायचा असेल तर लवकरच्या तारखेला आपली ही शेळी गाभण राहिली पाहिजे. अशा दृष्टीनं आपण त्याच्या नोंदी ठेवणं गरजेचं आहे. आणि ज्या शेळ्या 1.5 ते 2 महिन्याच्या गाभण ठरल्या त्या शेळ्यांच्या बाबतीमध्ये त्यांची गर्भधारणा तपासणी करून घेण्याचा प्रयोग आपण केला पाहिजे. आणि शेळ्यांमध्ये गर्भधारणेची खात्री बरेच दिवस असं समजत होतो आणि बरेच वर्ष आपण की 3-3.5 महिन्याचा मोठा गर्भ झाल्याशिवाय आपल्याला पोटाची तपासणी केल्याशिवाय पशुवैद्यकाकडून होणार नाही. पण आता आपल्याकडं अल्ट्रासोनोग्राफीची सोय प्रत्येक तालुका पातळीवरती झालेली आहे. म्हणून व्यावसायिक शेळी पालकांनी आपल्याकडच्या शेळ्या दर 2 महिन्याला 2.5 महिन्याला एकदा अशा प्रकारच्या यंत्राद्वारे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करून म्हणजे बरेचदा असं असतं की व्यवसाय करत असताना आपल्याला मागे लागावं लागतं की डॉक्टर माझी शेळी तपासून द्या आणि हा जो माझा कळप आहे तो सगळाच एकदा तपासला तर त्यातल्या गाभण किती याची मला खात्री कळेल याचा आग्रह धरणं गरजेचं आहे. अन्यथा या अल्ट्रासोनोग्राफी यंत्राची उपलब्धता तालुका पातळीवर असून सुद्धा राज्यामध्ये त्याचा वापर कमी झालेला दिसतो. आणि म्हणून असा पाठपुरावा आपण व्यावसायिक दृष्टीनं करणं थोडे दिवस डॉक्टरांना त्रास होईल पण त्याच्यानंतर ते त्याच्यामधले तज्ज्ञ झाल्यानंतर आपल्याकडं 28व्या दिवशी 30व्या दिवशी म्हणजे शेळी तर तांत्रिक दृष्टीनं 25व्या दिवशी गाभण आहे का नाही ते कळतं. पण ही गर्भधारणा टिकवून ठेवण्याच्या दृष्टीनं आपल्याला 30-35व्या दिवशी जर कळाली तर निश्चितच आपल्याला फायदा होत राहतो. म्हणून गर्भधारणेच्या तपासणीसाठी व्यावसायिकतेनं आपण त्याचा मागोवा घेणं आणि पाठपुरावा करणं गरजेचं आहे. निलेश जी जॉईन झालेले आहे तर हँडिंग ओव्हर टू यू निलेश जी. सर नक्कीच तुम्ही जे गाभण ओळखण्याचं जे तंत्र सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. सर गाभणची काय काळजी घ्यावी आणि कुठल्या महिन्यापासून त्यांची अधिक काय खुराकामध्ये काय वाढ असते ते कसं काय करावं? जी शेळी बोकडाकडून भरवलेली गेलेली आहे
आणि जी शेळी 21 दिवसानंतर उलटलेली नाही, तिनं पुन्हा मांस दाखवलेलं नाही, ती गाभण समजायला हरकत नाही. म्हणजे जवळपास 90% शेळ्यांमध्ये गर्भधारणेची खात्री आपल्याला या सोप्या प्रकारातून होते आणि आपल्या प्रक्षेत्रावरती होत राहते. म्हणून आपल्याला विनंती अशी आहे की आपण शेळी पालन करत असताना जी शेळी 21 दिवसानंतर उलटली नाही ती गाभण समजायला हरकत नाही, आणि अशा शेळीच्या बाबतीमध्ये आपण निश्चितच काळजी घेणं गरजेचं आहे. कारण या शेळ्यांच्या बाबतीमध्ये गर्भधारणेचा काळ टिकून राहणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. पहिल्या 2 महिन्यामध्ये बरेचसे गर्भ जे बाहेर फेकले जातात ते दिसत नाहीत, ते अदृश्य प्रकारचे गर्भपात शेळ्यांमध्ये चालू राहतात आणि मग ही अशी रिकामी असणारी शेळी आपल्याला सांभाळावी लागते. गर्भपाताचं प्रमाण कमी होऊ नये यासाठी गाभण शेळ्यांना किमान दररोज 150 ग्राम ते 200 ग्राम खुराक, ज्याला आपण गोळी पेंड म्हणतो, त्याची मात्रा जर पुरवली तर त्यांचं चालू असलेलं दूध आपल्याला मिळत राहील आणि ह्या गाभण असलेल्या शेळ्यांमध्ये गर्भाची वाढ चांगल्या प्रकारे दिसत राहील. कुठल्याही प्रकारचा ताण शेळीला येणार नाही. अचानक हवामानामधले बदल शेळीला सहन करावे लागणार नाहीत आणि ताणमुक्त व्यवस्थापन होत राहील याची काळजी घेणं गरजेचं आहे. आपण गेल्या 10-12 वर्षामध्ये बघतो ऋतू एक चाललेला असतो आणि निसर्ग दुसऱ्या पद्धतीत वागत असतो. म्हणजे आहे उन्हाळा पण पाऊस मात्र किंवा गारपीट मात्र जोरात आहे, पावसाळा पावसाचा पत्ता नाही, किंवा आहे हिवाळा आणि त्या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस. हे जे काही विचित्र योग आपल्याला दिसत आहेत याचा शेळ्यांना एकदम ताण होत राहतो. हा ताण शेळी पालनाच्या गोठ्यामध्ये दिसता कामा नये. म्हणजे बाहेर काहीही परिस्थिती असली तरी शेळ्यांच्या गोठ्यामध्ये मात्र नियंत्रित अशा प्रकारचं तापमान आणि नियंत्रित प्रकारची व्यवस्थापन हे जर ठेवलं तर गाभण शेळ्यांना कुठलाही त्रास होत नाही आणि त्यांचा जो काही चारा आहे, हिरवा चारा, वाळलेला चारा सुद्धा हा योग्य प्रकारे आपण त्यांना जर देत राहिलं तर गाभण शेळीमध्ये गर्भपाताचं प्रमाण आपल्याला कमी करता येत राहील. नक्कीच नक्कीच सर. मी काही तांत्रिक कारणामुळे माझा व्हिडिओ बंद केलेला आहे, पण मी तुम्हाला प्रश्न विचारत राहीन. तर सर, पण आणखी जे गर्भपात होत असतात ह्याचे आणखी काय असे कारण असतात की ज्याची काळजी शेळी पालकांनी घेतली पाहिजे आणि कुठल्या म्हणजे कुठल्या महिन्यामध्ये त्याची जास्त काळजी घेतली पाहिजे? तुम्ही खुराकाचं तर सांगितलंच, पण आणखी काय अशा अडचणी असतात की त्या येऊ शकतात शेळी पालनामध्ये, त्याच्याविषयी थोडीशी सविस्तर माहिती द्या. गाभण शेळ्यांच्या बाबतीमध्ये येणारी मोठी अडचण की एकाच वेळेस जास्त होणारे गर्भपात. साधारणतः 4 महिन्याच्या ज्या शेळ्या गाभण असतात तिथून 5 महिन्यापर्यंतच्या कालावधीमध्ये प्रक्षेत्रावरच्या 10 शेळ्या गाभडल्या, 12 शेळ्या गाभडल्या असे प्रकार घडतात. आणि हे प्रकार केवळ रोगराईमुळं, रोगजंतूंमुळं, जीवाणूजन्य जे रोग आहेत त्याच्यामुळे घडतात. पहिलं गर्भपात झाल्यानंतर शेळीच्या रक्ताचे नमुने हे गर्भपाताच्या तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे देणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण प्रत्येक गर्भपात हा रोगजंतूंचा नसला तरी सुद्धा त्याची तपासणी होणं गरजेचं आहे. म्हणजे पुढचे आपल्याला गर्भपात टाळता येत राहतात. म्हणून आपल्याकडच्या प्रक्षेत्रावरती एक जरी गर्भपात शेळीमध्ये दिसला तर बाकीच्यांना तो त्याची बाधा होऊ नये म्हणून ताबडतोब आपण रोग निदानाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. रोग निदानाच्या बाबतीमध्ये शेळ्यांच्या बाबतीमधले नमुने पाठवण्याची बाब अत्यल्प आहे. प्रक्षेत्रावरती कुठल्याच प्रकारचे नमुने आपण पाठवत नाहीत आणि रोग निदान करून घेत नाहीत. आजारी शेळी पडली ताबडतोब उपचार, शेळी गाभण आहे का नाही ताबडतोब आपल्याला त्याच्याबद्दलची शिफारस आहे असं नाही. मध्ये आपल्याला निदान नावाची जी गोष्ट आहे त्याला खूप महत्व आहे आणि याच्यामध्ये उपचाराचा खर्च कमी होत राहतो. म्हणून आपल्याला विनंती अशी सर्वांना की आपण रोग निदानासाठी गर्भपात होणाऱ्या शेळ्यांच्या रक्ताचे नमुने हे पशुवैद्यकीय संस्थांमध्ये आणि आपल्या तालुका पातळीवरचे जे डॉक्टर लोक आहेत, पशुधन विकास अधिकारी, त्यांच्याकडे देणं गरजेचं. याचबरोबर गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये शेळीला क्षार मिश्रण म्हणजे मिनरल मिक्सचर्स याची मात्रा देणं गरजेचं. किमान 25 ते 30 ग्राम प्रत्येक शेळीला दररोज क्षार मिश्रण देणं गरजेचं. प्रत्येक वेळी क्षार हे चाऱ्यातून किंवा झाडपाल्यातून मिळतील याची खात्री नाही आणि म्हणून प्रत्येकाने 25 ते 30 ग्राम एवढे क्षार मिश्रण शेळीला देणं गरजेचं आहे. म्हणजे
तिचा गाभण काळ तो अतिशय सुलभपणे पार पडेल, कुठलीही अडचणी येणार नाही आणि मग शेळ्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रसूतीनंतर आपल्याला करडं आणि दूध मिळायला सुरुवात होईल. नक्कीच नक्कीच सर. असा एक प्रश्न होता की बऱ्याच वेळा आपण बघतो की काही व्यंगत्व असलेले पिल्ल किंवा काही पायात वाकडे असे पिल्ल तयार होतात, तर त्यांचं मेन कारण काय असतं आणि त्याला कसं म्हणजे ते प्रतिबंधक कसं करता येईल? चांगला प्रश्न आहे. एकच शरीरामधली संस्था अशी आहे की जी नरामध्ये आणि मादीमध्ये वेगळी असते, म्हणजे जिला आपण प्रजनन संस्था म्हणतो. बाकी मग डोळे नरामध्ये मादीमध्ये सारखे असतात, बाकी पचनाची क्रिया सगळी सारखी असते, शरीराची ठेवण जी आहे तर ती सगळी सारखी असते. पण योनी मार्ग असेल म्हणा नरामधलं किंवा बोकडामधलं, शीर्ष्ण असेल म्हणा, इकडं मादीमध्ये असणारी स्त्री बीजांडकोश आहे तर नरामध्ये असणारे अंडाशय आहे, ह्या ज्या फरक असणाऱ्या बाबी येतात ह्या जर निश्चितपणे वेगवेगळ्या झाल्या नाहीत आणि याच्या वर्गीकरणामध्ये जर वासरू वाढत असताना जर काही दोष निर्माण झाले तर निश्चितच करणकुमार नावाची जी करडं आहेत तर ती शेळ्यांमध्ये जन्मतात. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा एखाद्या शेळीच्या पोटामध्ये 3 गर्भ वाढायला सुरुवात होतात, त्याच्यामधले 2 गर्भ नीट वाढतात आणि तिसरा गर्भ हा वाळला जातो. वाळलेला गर्भ ज्याला आम्ही ममिफिकेशन असं म्हणतो, तसेही प्रकार शेळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत राहतात. शिवाय काही शेळ्यांच्या गर्भधारणेच्या काळामध्ये 2 गर्भ चांगले असतात, 2 करडं चांगले जन्मतात, पण तिसरं जे करडू आहे त्याच्या पोटामध्ये पाणी झालेलं, छातीमध्ये पाणी झालेलं किंवा डोक्याचा जो भाग आहे त्याच्यात पाणी झालेलं अशाही प्रकारचे आढळतात. किंवा विकृती, पाय वाकडे असणं, 2 तोंडाचं असणं, ह्या गोष्टी घडतात. ह्या गोष्टी घडण्यासाठी बोकड जास्त महत्वाचा. म्हणजे एका प्रक्षेत्रावरती 30 शेळ्या आणि 1 बोकड हे जे प्रमाण आहे याच्यामध्ये 30 शेळ्यांच्या अनुवंशक्तीची किंमत आणि एका बोकडाच्या अनुवंशक्तीची किंमत आपल्याला तराजूमध्ये तोलावी लागते. आणि म्हणून पुन्हा पुन्हा माझं म्हणणं असं आहे की राज्यामध्ये सक्षम बोकड कोणता ह्या ओळखण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याचा जर वापर केला तर आपल्याला हे करणकुमार कमी करता येत राहतील आणि मग शेळ्यांमधले दोष आपल्याला निश्चितच कमी झालेले दिसतील. नक्कीच नक्कीच सर. सर तुम्ही जे आता बोलले की पैदाइशीच्या बोकडाबद्दल, तर ते असे काय गुणधर्म आपण बघितले पाहिजे एका उत्कृष्ट अशा पैदाइशीच्या बोकडाबद्दल? छान, अतिशय चांगला प्रश्न आहे. पैदाशीचा बोकड हा साधारणतः पैदाशीसाठी 6व्या-7व्या महिन्यामध्ये तयार होतो. तो 20 किलोचा झाला की तो पैदाशीसाठी तयार असतो. पण तरुण बोकड अनुभवी नसतात आणि म्हणून 1 वर्षानंतर बोकडाचा पैदाशीसाठी वापर करणं ही सगळ्यात योग्य गोष्ट आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, याची रक्त तपासणी आपल्याला प्रयोगशाळेमधून करता येत राहते. तिसरी महत्वाची गोष्ट की या बोकडाच्या बाबतीमध्ये त्याची जी काही अंडाशयाची रचना आहे तर ती आपणही बघू शकतो की 2 समांतर अंडाशय असणं, याच्यामध्ये कुठेही लहान मोठेपणा किंवा रचनेमध्ये उंच आणि ज्याला म्हणता येईल की लांब असलेले अशा प्रकारचे ते नसणं, त्याचा जो काही बाहेरचा आकार आहे तर तो दोन्ही बाजूला समसमान असणं, याच्याकडे लक्ष देणं गरजेचं. बरेचदा एक अंडाशय पोटामध्येच राहिलेलं असतं, एक अंडाशय लहान असतं, एक अंडाशय नसतंच. अशा प्रकारचे जे काही बोकड आहेत तर ते पैदाशीसाठी वापरू नयेत. आणि महत्वाची गोष्ट, जेव्हा आपण पैदाशीसाठी एखादा बोकड तयार करतो, म्हणजे 20 किलोचा झाला म्हणून आपण विकत नाही आणि तो पैदाशीसाठी ठेवतो, या पैदाशीच्या बोकडाच्या बाबतीमध्ये आपल्याला असा निवडायचा की जो 3 तिळ्यामधला झाला, 4 मधून झाला किंवा 5 मधून झाला. म्हणून 5 करडं झालेल्या शेळीच्या ह्याच्यातला जर जो काही 2 बोकड असतील आणि 3 पाट असतील तर त्यातला जर बोकड वापरला तर तो पैदाशीसाठी अतिशय चांगला आणि सक्षम आहे असं समजायला हरकत नाही. नक्कीच नक्कीच सर, तुम्ही जी माहिती दिली पैदाइशीच्या बोकडाबद्दल ती खूपच महत्वाची होती. सर आपण एक आपले जे प्रेक्षक आहेत त्यांच्यापैकी एका जणाचा प्रश्न घेऊ. आनंद साहेब आहेत, ते म्हणतात की सर, शेळी माझ्यावर न येण्याचे काय कारण असते व काय उपाय करता यावेत त्यासाठी?
अतिशय चांगला प्रश्न आहे. शेळी सांभाळली, शेळीला खाऊ पिऊ घातलं, पण ती माझावरती येत नाही. यासाठी एक गोष्ट खूणगाठ मधून ठेवायची. ज्या शेळीचं शरीर वजन वाढत जातं ती शेळी माझावरती येते, आणि ज्या शेळीचं शरीर वजन कमी कमी होत जातं ती शेळी माझं चक्रामध्ये असताना सुद्धा आपला माझं चक्र थांबवतं. म्हणून शेळी जर माझावरती यायची असेल तर तिची शरीराची वाढ ही सतत चालू असली पाहिजे. शरीरानं आणि म्हणजे वजनानं वाढत जाणाऱ्या शेळ्या ह्या माझावरती येतात. आपल्याकडच्या शेळीचं वजन वाढवायचं कसं, याचे उपाय आपल्याला कळाले की शेळी आपोआप माझावरती येत राहील. त्यातला पहिला भाग, एक तर शेळी दिवसभर जितकी मोकळी राहील तितकी तिला फिरू देत राहायची, हा पहिला भाग. दुसरा भाग, प्रथिनयुक्त आहार. आणि प्रथिनयुक्त आहारामध्ये चांगल्या प्रकारचा हिरवा चारा जर आपल्या शेळीला मिळत असेल तर निश्चितच त्याचा फायदा होत राहतो. पण यासाठी आपल्याला 100 ग्राम गोळी पेंड याची मात्रा देता येत राहील. त्याचा वापर निश्चितच शेळी माझामध्ये होऊ शकतो. हा झाला दुसरा भाग. तिसरा भाग, गुळ. 25 ग्राम म्हणजे अर्धा छटा गुळ जर दररोज शेळीला देत राहिलं तर या शेळीला तात्काळ ऊर्जा मिळते. आणि ऊर्जा मिळणाऱ्या ज्या शेळ्या आहेत तर त्याच्यामध्ये हे ऊर्जेचं अधिकचं रूपांतर हे शरीरामध्ये कातडीखाली असणाऱ्या चरबीमध्ये होत राहतं. मग अशी जर चरबी तयार झाली तर शेळ्या माझावरती येत राहतात. म्हणून गुळ घेऊन तिसरा भाग. चौथा भाग असा आहे की क्षार पावडर, ती 25 ग्राम ते 30 ग्राम क्षार पावडर. आणि याच बरोबर जंतनाशन करणं गरजेचं आहे. शेळ्यांच्या बाबतीमध्ये लेंड्यांची तपासणी करून घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण या लेंड्यांमध्ये असणारे आणि पोटामध्ये असणारे बरेचसे परजीवी निवांतपणे शेळीला मिळणारा आहार स्वतः पचवत असतात आणि मध्ये पोटात राहत असतात. म्हणून निश्चितच आपण शेळ्यांच्या बाबतीमध्ये जंतनाशन करून घ्यावं. इतक्या गोष्टी केल्यानंतर माझावर न येणारी शेळी आपल्याला 15 ते 20 दिवसामध्ये माझावर आल्याचं दिसून येत आहे. नक्कीच सर. एक आपल्यापैकी एक मित्र आहेत, त्यांचा एक प्रश्न आहे की गाभण शेळ्यांचे चारा व्यवस्थापन आणि करडांचे जन्मल्यानंतर त्याचे व्यवस्थापनाबद्दल काही मार्गदर्शन करावे. गाभण शेळ्यांच्या बाबतीमध्ये मी आपल्याला एकच गोष्ट पुन्हा सांगेन, कुठल्याही प्रकारचा बदल अचानक करायचा नाही. तो व्यवस्थापनामध्ये असो, तो चाऱ्यामध्ये असो, तो आरोग्यामध्ये फरक करणारा असो, अचानक बदल जर नाही होऊ दिले तर गाभण शेळ्यांची दुसरी कोणती काळजी घ्यायची गरज नाही. आणि आपल्याला नियमित असणारं जे व्यवस्थापन आहे त्यातून शेळ्यांचा व्यवस्थापन आपल्याला चांगलं करता येईल आणि शेळ्या चांगल्या प्रकारे गर्भधारणेचा काळ पूर्ण करतील. नवीन व्यालेल्या ज्या शेळ्या आहेत त्यांचं व्यवस्थापन अतिशय महत्वाचं आहे आणि प्रत्येक व्यावसायिकानं याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे की शेळी ज्या क्षणाला व्याली त्या क्षणी तिला 100 ते 150 रुपयांचा औषधोपचार अत्यंत महत्वाचा आणि गरजेचा आहे. तो दोन्ही आहे, तो महत्वाचा आहे आणि तो गरजेचा आहे. एवढे पैसे खर्च नाही केले तरी सुद्धा बऱ्याच लोकांना फायदा होत राहतो. 1 रुपया खर्च नाही केला शेळी व्याल्यानंतर तर बरेच लोक समाधानात असतात की काही गरज नाही पडली. पण ज्यांनी खर्च केला त्यांना अनेक फायदे होत राहतात. मग आधी औषधोपचार कोणता याची माहिती तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, शेळी व्याल्यानंतर पहिल्या 3 दिवसामध्ये गर्भाशयामधून ज्या कळा निर्माण झाल्या त्याच्या वेदना कमी करणारा उपचार हा सगळ्यात महत्वाचा आणि तो गोळीच्या स्वरूपामध्ये आपल्याला देता येत राहतो. बाजारामध्ये जनावरांसाठी वेदना कमी करणाऱ्या ज्या गोळ्या आहेत ज्याला आम्ही बोलस म्हणतो, म्हणजे 2 बोटाच्या कांडा एवढी असणारी ती गोळी सकाळी 1 संध्याकाळी 1 अशी जर शेळीला 2-3 दिवस दिली तर वेदना कमी होत राहतील. हा पहिला भाग. दुसरा भाग असा की जी शेळी व्यालेली आहे तिच्या परिसरामध्ये आणि वातावरणामध्ये असणारे रोगजंतू यांच्यासाठी तर सुवर्ण संधी निर्माण झाली पटकन गर्भाशयात जायची. हे टाळायचं असेल तर शेळीला अँटीबायोटिक प्रतिजैवक याच्या मात्रा किमान 3 दिवस देणं गरजेचं आहे. हे टाळणारे लोक शेळीचं गर्भाशय नेहमीसाठी खराब करून ठेवतात आणि त्याच्यामध्ये रोगजंतूंचा शिरकाव होत राहतो. म्हणून ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी की शेळीच्या गर्भाशयामध्ये असणारा वार
वाराचे तुकडे आणि तिथं असणारं रक्त हे लवकर बाहेर पडावं आणि गर्भाशय 15 दिवसामध्ये पूर्वस्थितीत यावं. पूर्वस्थितीत येत असताना त्याचं आरोग्य टिकून राहावं, त्यात रोगजंतू राहू नयेत म्हणून बाजारामध्ये वनस्पतीजन्य औषधोपचार मिळतो. एक बाटली बाजारामध्ये मिळते. ही बाटली 6 दिवस पुरते. एक मोठी बाटली 6 दिवस पुरते. एका बाटलीचे 6 भाग करून व्याल्यापासून जर 6 दिवस दिलं तर गर्भाशयातली घाण लवकर, जितक्या लवकर बाहेर पडेल तेवढी लवकर बाहेर पडेल आणि मग गर्भाशय स्वच्छ होत राहील. अशा प्रकारे शेळीची काळजी आपल्याला व्याल्यानंतर घेणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला हा 100-150 रुपयाचा उपचार हा गरजेचा ठरतो. करडांच्या बाबतीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पहिलं दूध आपल्याला पाजवता येत राहतं आणि करडांची संख्या जर जास्त असेल तर आपल्याला बाहेरचं दूध साखर टाकून, ग्लुकोज टाकून त्याच्यामध्ये आपल्याला शेळ्यांना गरम करून, शेळ्याच्या करडांना असं दूध गरम करून जर पाजलं तर शेळ्यांच्या बाबतीमध्ये करडांची काळजी ही चांगल्या प्रकारे होऊ शकते. नक्कीच सर, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही मार्गदर्शन केलं. धनंजय साहेब आहेत, त्यांचा एक प्रश्न आहे. सर, तुम्ही स्वतःला अनम्यूट करून विचारता येते का, बघता का? चालेल. अच्छा, मी तर नाही, तुम्हाला नाही, धनंजय साहेब. ओके, बरं. त्यांचा प्रश्न असा होता की मगाशी तुम्ही सांगितलं की बोकडाची रक्त तपासणी करून घ्या म्हणून, पण ती कशासाठी करावी आणि काय कारण आहे म्हणजे त्यातनं काय समजतं आपल्याला? बोकडाच्या रक्त तपासणीचा सगळ्यात महत्वाचा फायदा असेल की बोकडाच्या रक्तामध्ये असणाऱ्या गुणसूत्रांची संख्या ही 60 असते. ही 60 गुणसूत्रांची संख्या संख्यात्मक दृष्टीनं आहे का नाही हा पहिली पडताळणी, आणि दुसरं रचनेच्या दृष्टीनं ही गुणसूत्र योग्य प्रकारे आहेत का नाहीत याची तपासणी. याला इंग्रजीमध्ये कॅरिओटायपिंग म्हणतात. अशा प्रकारच्या चाचण्या ह्या राज्यामध्ये उपलब्ध आहेत. आपण व्यावसायिक दृष्टीनं शेळी पालन करतो आणि म्हणून सक्षम बोकड असल्यानंतर निश्चितच प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होत राहतो. आपण बोकड वापरतो म्हणून ही तपासणी गरजेची आहे. अशा प्रकारची तपासणी ही निश्चित फायदेशीर आहे. म्हणून या प्रकारच्या तपासण्या गुणसूत्रांची संख्या आणि गुणसूत्रांची रचना याच्यावरती भर देण्यासाठी, म्हणजे बोकडाच्या आनुवंशिकतेमध्ये 0.0001% सुद्धा दोष नाही याची खात्री करण्यासाठी गरजेचे आहे. म्हणून ही तपासणी करायची. नक्कीच सर. नरोडे सर, तुम्ही प्रश्न विचारलाय, चॅट मध्ये विचारलाय, तुम्हाला अनम्यूट करण्यात येत आहे. तुमचा प्रश्न विचारता का? हा सर, नमस्कार. नमस्कार. माझे 2-3 प्रश्न आहे, मी फटफट विचारतो. एकानंतर एक घेऊत आपण नक्कीच. हो. शेळी माझा आल्यानंतर तुम्ही 36 तास राहतो असं सांगितलं माझं, परंतु चांगला काळ कोणता तासांचा असतो की ती लावली पाहिजे? अगदी छान. शेळी नेहमी 3ऱ्या टप्प्यामध्ये भरवायची, कारण अंडे तेव्हा सुटतात, म्हणजे स्त्रीबीज तेव्हा सुटतात, गर्भधारणा होण्याची शक्यता त्याच वेळेस जास्त असते. म्हणून पहिल्या 24 तासामध्ये बोकडाची लागण झाल्याचा उपयोग होत नाही. शेवटच्या टप्प्यामध्ये शेळी भरवली गेली पाहिजे, याच्याकडे लक्ष द्यायचं. म्हणजे मग म्हणलं ना, 36 तासांचा कालावधी असतो. 3ऱ्या टप्प्यात म्हणजे 24 तास उलटल्यानं माझ्यावरती आलेली शेळी आज लक्षात आलं तर ती उद्या भरवली जाईल याच्याकडे लक्ष देत राहायचं. ओके. माझा दुसरा प्रश्न असा आहे की शेळी आणि बोकड यांच्या वयात शेळी लावताना जो फरक असतो, किंवा शेळी मोठी असणे किंवा बोकड लहान असणे, किंवा बोकड मोठा असणे शेळी लहान असणे, यावेळेस जे प्रजनन होतं आणि गर्भधारणा होते यात मादी आणि नर यांच्या संख्येत बदल होऊ शकतो का? आपला प्रश्न अतिशय चांगला आहे, पण पहिल्यांदाच आपल्याला क्लिअर करतो आणि आपल्याला सांगू इच्छितो की बोकड कितीही मोठा असला आणि करडू किंवा पाट लहान असेल किंवा शेळी मोठी असेल आणि त्याच्यासाठी तरुण पैदाशीचा बोकड वापरला तर कुठल्याही प्रकारचा दोष प्रजेमध्ये आणि संख्येमध्ये होत नाही. मुळे जनावरांच्या बाबतीमध्ये ही गोष्ट नाही. वयामध्ये फरक असला तरी सुद्धा चालू शकतो, फक्त ते दोघे सक्षम असावेत एवढी गोष्ट महत्वाची. संख्येमध्ये फरक होत नाही. बरं, माझा पुढचा प्रश्न असा होता
त्यांचा प्रश्न असा होता की जे करड जळमतात त्यांच्या लिंगामध्ये काय फरक होतो का? नाही, आपल्याकडे एखाद्या शेळीनं 3 करड दिले तर नाही, त्याचं तसं नाही सर, माझं तसं म्हणणं नाहीये. शेळी वयानं मोठी आहे, नर वयानं लहान आहे, त्यांचं प्रजनन आहे, तर जे शेळीच्या वयानुसार मादीची संख्या जास्त मिळू शकते का की नरांची संख्या जास्त मिळू शकते? नाही. नाही. त्या दोन्ही गोष्टी वयावर अवलंबून नाहीत. ओके. फलनाच्या वेळेस जी प्रोबॅबिलिटी असते, जी शक्यता असते की कुठल्या प्रकारचा जो शुक्राणू आहे तो स्त्री बीजाशी संयोग पावला याच्यावरती संख्या ठरते, आणि म्हणून हे नराशी किंवा त्याच्या वयाशी निगडीत नाही. ओके. माझ्यावरचा प्रश्न आपला झालाय, पण मी त्याच्यासाठी एक विचारलंय की वारंवार माझ्यावर येणे किंवा माझ्यावर येऊन गाभण न राहणे याच्या वेळी तिची कोणती तपासणी करावी आणि त्या रिपोर्टनुसार ती गाभण राहील की नाही का विकून टाकावी असं ठरवता येईल? छान, अतिशय चांगलं. उलटणाऱ्या शेळ्या हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे, आणि कळपामध्ये किमान 30% शेळ्या ह्या उलटणाऱ्या असतात. आपण चर्चा केली की शेळी जर माझ्यावर न येत असेल तर काय करावं, पण तुम्ही प्रश्न विचारून अतिशय सुंदर विषय घेतला की उलटणाऱ्या शेळीचं काय. याला वंध्यत्व म्हणतात. म्हणजे 3-4 वेळेस शेळी माझ्यावरती आली तर ती गाभण नाही ठरली, हा प्रकार नेहमीसाठी आपल्या कळपात दिसतो. आपल्याला शेळी विकावी वाटत नाही. अशा बाबतीमध्ये शेळी जेव्हा माझ्यावरती आली तेव्हा तिच्या योनी मार्गामध्ये असणारा जो बळस आहे, स्त्राव आहे, तो पांढरट नसावा, पिवळट नसावा, याच्याकडे आपलं लक्ष असणं गरजेचं. ज्या शेळ्या पांढरट किंवा पिवळट बळस दाखवतात त्या नराकडून भरवल्या जाणार नाहीत, याच्यासाठी प्रयत्न करावेत, हा पहिला भाग. जर अशा काही शेळ्या 3-4 शेळ्या आपल्या कळपामध्ये दिसल्या तर त्यांच्या गर्भाशयामधून सगळी घाण बाहेर पडावी अशा प्रकारचा औषधोपचार वनस्पतीजन्य आपल्याला करता येत राहतो, ज्याला मायरॉन टॅबलेट म्हणतात. अगदी आपल्याला सांगायला मला आनंद आहे की या वनस्पतीजन्य उपचारामधून गर्भाशय स्वच्छ व्हायला मदत होत राहते. म्हणून घरगुती आपण अशा प्रकारच्या जर गोळ्या दररोज शेळीसाठी 5 ते 7 गोळ्या ह्या जर देत राहिलं तर त्या खुराकातून देता येतात आणि गर्भाशयाची स्वच्छता त्याच्यामधून होत राहते. वनस्पतींचा परिणामच असा आहे की ते पोटातून जातात पण परिणाम मात्र गर्भाशयावर करतात. याचा वापर करावा. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी की अशा प्रकारचा स्त्राव याची जर तपासणी आपल्याला करता आली, म्हणजे 7-8 शेळ्या येतात आणि त्या सगळ्या उलटायला लागल्या, त्या 1-2 शेळ्यांचा स्त्राव जर आपण प्रयोगशाळेतून तपासलं घेतला तर कोणतं अँटीबायोटिक वापरायचं हे कळू शकतं. नाहीतर बरेचदा प्रक्षेत्रावरचे पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असलेलं प्रतिजैवक वापरतात, अँटीबायोटिक वापरतात, इंजेक्शन दिलंय आता सगळं काम होत राहील असं म्हणतात, पण जीवाणू त्यांच्यापेक्षा हुशार असतात. बाहेरच्या वातावरणामध्ये 50-60 प्रकारचे विषाणू आहेत आणि कोणत्या विषाणूमुळे गर्भाशय दाह झाला हे डॉक्टरला निदान न करताना कळत नाही, पण इंजेक्शनची माहिती असल्यामुळे लगेच इंजेक्शन लिहून दिलं जात राहतं. याच्यावरती आपला स्वतःचा वचक राहण्याच्या दृष्टीनं घरच्या घरी वनस्पतीजन्य उपचार करावा, किंवा 4-5 शेळ्या जर एकत्रपणे अशा उलटत असतील तर आपण त्यांच्यापैकी एका शेळीच्या बळसाची तपासणी करून घ्यावी. रक्त तपासून आपल्याला ते कळू शकत नाही का की गाभण राहील की नाही? नाही, कारण बरं का, म्हणजे ते हेच गर्भधारणा न होण्याचं मुख्य कारण हे गर्भाशयाचा दाह हेच असतं, योनी मार्गाचा दाह हेच असतं, इन्फेक्शन. आणि नुसतं इन्फेक्शन नाही म्हणजे रोग नाही तर रोगजंतूंचा प्रभाव नाही, त्याच्यामुळे आलेली सूज हे दुसरंही भाग. कारण नुसतं आपण नेहमीसाठी रोगजंतूंचा विचार करतो, पण गर्भाशयात आलेल्या सूज याचा जर विचार नाही केला तर रोगजंतू बरेचदा मारले जाऊ शकतात अँटीबायोटिकने, पण सूज कमी होत नाही म्हणून गर्भधारणा होत नाही. म्हणून ह्या दोन्हीचा एकत्रित विचार करता आपल्याला योनी मार्गामध्ये असणारा दाह कमी करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. रक्तामध्ये त्याचा प्रादुर्भाव येत नाही, तो फक्त प्रजनन संस्थेतच असतो, म्हणून आपल्याला या पद्धतीने तपासणी करता येत राहते. माझा पुढचा प्रश्न आहे की लहान पिल्लांना आज शेतकरी लवकर खुराक देतो, त्यांना कोणत्या योग्य वेळ अशी की तो धान्याचा खुराक आपण त्यांना दिला पाहिजे? फार चांगला प्रश्न आहे. आपली सुरुवात आपण करडांच्या पोषणाची ही नेहमीच शेळीच्या दुधापासून करतो. एकदा दूध पिण्या जी शेळीची करड चटावलेली आहेत तिथून आपण पुढच्या अवस्थेमध्ये गेलो की सुरुवातीला आपण हिरव्या चाऱ्याचा प्रयोग करावा.
कारण हिरवा चारा हा पचायला जास्त सोयीस्कर आहे आणि म्हणून अशा प्रकारे हिरव्या चाऱ्याचा वापर जेव्हा पानं खुडायला लागतील त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये म्हणजे साधारणतः 1 महिन्यानंतर आपण जर खुराकाची मात्रा करडांना द्यायला सुरुवात केली तर निश्चितच आपल्याला जास्त चांगले रिझल्ट मिळतील आणि प्रकृतीमधली जी वाढ आहे शरीराची वाढ तर ती मिळायला उपयोगी होत नाही. पण परंतु 1 महिन्यानंतर आपण ज्यावेळेस धान्य देतो त्यावेळेस त्यांची बोला ते डिस्कनेक्ट झाले वाटतं. ओके. तर आपलं ठीक असं आहे, आहे आपण दुसऱ्या रवंथ करण्याची क्रिया त्यावेळेस त्यांना हॅलो ज्यावेळेस लहान पिल्लांना आपण लवकर खुराक देतो त्यावेळेस त्यांची रवंथ करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नसती, शरीराची वाढ झालेली नसते, अशा वेळेस त्यांना त्रास होतो. कोणती योग्य वेळ आहे की माझ्या अनुभवानुसार की अशी कोणती योग्य वेळ आहे की ते रवंथ पूर्ण करण्याची कॅपॅसिटी त्यांची चालू होती? 1 महिना 1 महिन्यानंतर करडं रवंथ करू शकतात, धान्य खाऊ करू शकतात. कारण बरं का 1 महिन्याच्या काळामध्ये त्यांचे बाकीची जी हे आहे ना रुमेन, रेटिक्युलम, कोठीपोट आणि जाळीपोट यांची प्रक्रिया पूर्ण झालेली असते. तेव्हा सुरुवातीला पहिल्यांदा आधी थोडासा खुराक जो की आपण 50 ग्रॅम म्हणतो तिथून सुरुवात करावी आणि मग आपल्याला पुढे जाता येत राहील. ओके. अजून एक शेवटचा प्रश्न आहे माझा की शेळ्या 8 महिन्याच्या वेळेस गाभण करायला आपण 20 किलो 25 किलो झाल्यानंतर, परंतु त्यांना 2 ते 3 महिने उशिरा गाभण केल्यानंतर साधारणतः 12 ते 14 महिन्याच्या कालावधीत गाभण केल्यानंतर तिची प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे पिल्ल देण्याची कॅपॅसिटी, चांगलं पिल्ले देण्याची कॅपॅसिटी आणि चांगलं दूध देण्याची कॅपॅसिटी वाढते का? आपला जो भर आहे तर तो वयावरती ठेवायचा नाहीच. आपला भर हा शरीर वजनावरती ठेवायचा. 21 किलो 22 किलो हे शेळीच्या बाबतीमध्ये असणारं पाठीचं वजन आहे की ज्या वजनाला आपण प्रजनन क्रिया सुरू करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला आयुष्यामध्ये शेळीकडून जास्तीत जास्त वेत मिळवायचे आणि वेतांची संख्या शेळ्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला किमान 16च्या पुढे जायला पाहिजे. 16च्या पुढे अशा प्रकारचं नियोजन जर करायचं असेल तर ते बरोबर 8 महिन्यामध्ये 20 किलो हे आपलं लक्ष ठेवायचं की या वयाला आपण सुरू करायचे. आपण जर उशीर केला तर एकूण करडांची आपल्या वेतांची संख्या जनावर शेळीच्या बाबतीमध्ये कमी होत राहील. म्हणून नेहमीसाठी आपल्याला वेत जास्त मिळवायसाठी 8व्या महिन्याचं आणि शरीर वजनाचं म्हणजे दोन्ही एकत्रित गोष्टी जास्त संयुक्तिक आहेत पण शरीर वजनावरती भर नेहमीसाठी चांगला त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. ओके सर, धन्यवाद सर. धन्यवाद. सर नागनाथ म्हणून सर आहेत तर त्यांचा आपण प्रश्न घेऊ. त्यांनी रेज केलेला आहे. सर तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे, विचारता तुमचा प्रश्न. स्वतःला अनम्यूट करा. डाव्या साईडला ऑप्शन आहे. मी तेव्हापर्यंत त्यांचा प्रश्न वाचून दाखवतो. हो. पिल्लांचे प्रमाण वाढविण्यासाठी काय प्रयोग करता येतील का म्हणजे त्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी काय प्रयोग करता येतील का? आणि उदाहरणार्थ म्हणलं 2-3 पिल्ल होण्यासाठी काय केलं पाहिजे नेमकं? वा चांगला. आपल्या आजच्या विषयामधला हा भाग आपला चर्चेचा राहिलेला आहे आणि करडांची संख्या वाढवणे हा उद्दिष्ट आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर असणं गरजेचं. आपण ज्या शेळीपालन व्यावसायिक दृष्टीनं करतो त्याच्यासाठी आपल्या गोठ्यावरती पहिली गोष्ट लिहून ठेवायला पाहिजे की या गोठ्यामधल्या शेळ्या सरासरीनं 5 करडं देतात. आपलं उद्देश आणि आपलं लक्ष खूप जास्त मोठं आहे पण ते लिहून ठेवणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्याला मोठं उद्दिष्ट समोर असणार नाही तोपर्यंत आपल्याला ते मिळवता येणार नाही. आणि आपल्या राज्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये एका शेळीनं 8 पिल्ल एका वेताला दिले. आपल्या राज्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर तालुक्यातल्या पोहरेगाव मधल्या एका शेळीनं 7 पिल्ल जन्माला घातली एका वेतामध्ये. 6 पिल्लाच्या बातम्या हळूहळू आता कमी होत चाललेल्या आहेत. 5 पिल्ल देणाऱ्या आपल्या राज्यामध्ये 50,000 शेळ्या आहेत. आपल्याकडे 4 पिल्ल दिल्यानंतर फारसं चर्चा होत नाही आणि 3 पिल्लाची शेळी व्यावसायिक दृष्टीनं आपल्याला वाढवायची आहे इथपर्यंतची सगळी गोष्टी आपण आपल्या मनामध्ये ठेवाव्यात.
आता संख्या वाढवायची कशी हा आपला महत्वाचा प्रश्न. शेळी जेव्हा माझावरती येते तेव्हा तिच्या माझाच्या काळामध्ये जास्त अंडे सुटण्याची क्षमता शेळीमध्ये असते. माझ हा शब्दच असा आहे की शरीरामध्ये ऊर्जा जास्त असणे. ज्या दिवशी शरीरामध्ये ऊर्जा जास्त दाखवली जाते तो काळ म्हणजे माझाचा काळ. आणि याच्यासाठी माझाच्या काळामध्ये जास्त स्त्रीबीज तयार व्हावेत, ते वाढीला लागावेत आणि सुटावेत, म्हणजे तितके गर्भ होतील. यासाठी शेळीला माझावर यायच्या अगोदर 5-7 दिवस जर आपण चांगल्या प्रकारे गुळ, सोपा प्रयोग आहे, घरच्या घरी 25 ग्राम ते 30 ग्राम गुळ रोज एक खडा जिभेवर ठेवायला सुरुवात केली की जी करड 3 सुटणार त्याच्याऐवजी 4 सुटते. हा पहिला भाग. दुसरा भाग असा की जी शेळी माझावरती येते ते शेळी माझावर येण्याच्या अगोदरपासून तिच्या खुराकाची जी मात्रा आहे ती आपण जर 25% आहार जास्त दिला मोजक्याच काळापुरता, 7-8 दिवसापुरता, तर निश्चितच पुन्हा एकदा करडांची आपल्याला स्त्रीबीजांची वाढ मोठ्या प्रमाणात घडवता येत राहील. तिसरा भाग वनस्पतीजन्य अनेक औषधी आहेत की ज्याच्यामध्ये शतावरीला एक फार मोठं महत्व आहे. शतावरीचे जर 10 ग्रॅम 15 ग्रॅम पावडर आपण जर माझावर यायच्या अगोदर 15-20 दिवसापासून द्यायला सुरुवात केली तर निश्चितच करडांची संख्या ही वाढू शकते. आणि डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे काही ओजस रसांची इंजेक्शन जी करडांची संख्या वाढीसाठी उपयोगी ठरतात, याचा सुद्धा प्रयोग आपण आपल्या व्यावसायिक क्षेत्रावरती करायला पाहिजे. तशा प्रकारची जर ओजस रसांची मात्रा सौम्य प्रमाणामध्ये दिली तर आपल्याकडे जे 2 ते 3 हे सामान्य पशुपालक म्हणजे शेळी पालकांच्याकडे दिसणारं जे करडांचं प्रमाण आहे तर ते आपल्याला 4 ते 5 ला नेता येत राहील. आणि 4 ते 5 ची सरासरी जर करड मिळत असतील तर व्यवसायामध्ये पुन्हा आयुष्यात आपल्याला मागं वळून बघायची पाळी येणार नाही. अशा दृष्टीने आपले प्रयत्न गरजेचे. नक्कीच सर, तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केलं. राहुल चव्हाण आहेत आपल्या प्रेक्षकांमध्ये, त्यांचा प्रश्न आहे. राहुल सर, तुम्हाला अनम्यूट केलेला आहे, प्रश्न विचारा. हा सर, मी राहुल पुण्यावरनं बोलतोय. माझा प्रश्न असा आहे की जसं तुम्ही पहिले सुरुवातीला सांगितलं की आता शेळीचं मटण आणि आता दूध ह्या गोष्टींचं वाढते, म्हणजे नक्की दुधाचं विक्री कसं असतं, म्हणजे कुठे करावी? कारण आता गावोगावी डेअरी असतं, तिथं दूध, गाई म्हशीचं दूध विकली जातं, पण शेळींचं दूध नक्की कुठं विकलं जातं? आणि त्यामध्ये विक्रीचे काय क्रायटेरिया, म्हणजे SNA, फॅट, ह्या गोष्टीवरती विक्री केली जाते का कुठले? असं फार चांगला प्रश्न आहे की बरेच दिवस शेळीच्या दुधाला मागणी नव्हती आणि शेळीच्या दुधाला वास येत राहतो म्हणून लोक त्याला स्वीकृत करत नव्हते. पण गेल्या 4-5 वर्षामध्ये शेळीच्या दुधाची मागणी ही राज्यामध्ये 100 पटीनं वाढलेली आहे. 100 सुद्धा कमी नाही. यातलं पहिलं कारण असं आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये महिलांनी सहकारी दूध संघ स्थापन करून शेळीच्या दुधाची व्यापारपेठ स्थापन केलेली आहे. कोरोना येण्याच्या अगोदर मुंबईमध्ये वर्षभर किमान 6-7 दुकानं अशी आहेत की ज्या दुकानांमध्ये फक्त शेळीचं दूध विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवण्यात आलेलं आहे. आणि राज्यामधल्या प्रत्येक शहरामध्ये जिथं बोर्ड आला तिथं दुधाची विक्री चांगल्या प्रकारे होत राहील. म्हणून उपलब्धता जी आतापर्यंत मार्केटमध्ये नव्हती ते करणारे लोक जिथं पुढे येतील तिथं शेळीच्या दुधाची मागणी निश्चित वाढणार आहे. आणि गायीसारखा त्याला 20 रुपये 25 रुपये नाहीच, हा 150 रुपये 200 रुपयाचा भाव शेळीच्या दुधाला मिळू शकतो. म्हणून शेळीचं दूध गोठ्यामध्ये आपल्या असणाऱ्या शेळ्या दिवसातून 4-5 वेळेस पिळायच्या, कारण पिळत गेलं की मिळत राहतं, हा दुधाचा गुणधर्म आहे. जितकं काढू तितकं तयार होत राहील. म्हणून शेळीच्या दुधाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं पिळणं हे जर आपण दिवसभर 3-4 वेळेस गोठ्यात केलं तर मोठ्या प्रमाणात दूध संकलित होत राहील आणि ते आपल्याला शहरामध्ये उपलब्ध करता येत राहील. शिवाय शेळीच्या दुधाचे जे पदार्थ आहेत ते सुद्धा अनेक प्रकारच्या आजारांसाठी, मानवी सेवनासाठी गरजेचे आहेत आणि म्हणून शेळीच्या दुधाची मागणी आहे. हे सगळं करत असताना स्वच्छ दूध निर्मितीसाठी
शेळी पालकांची मागणी अशी आहे की सर इतके दिवस गाई म्हशींच्या दूध काढण्याच्या यंत्राबद्दल नेहमी माहिती मिळत गेली, पण आता शेळीचं दूध काढायचं यंत्र कुठे मिळते ते सांगा, म्हणजे आमच्याकडच्या असणाऱ्या प्रक्षेत्रावरच्या 50 शेळ्यापैकी 30 शेळ्या जर दुधात असतील तर दिवसभरात आम्ही त्यांना 4दा पिळू शकू आणि त्यांचं दूध काढू शकू. अशा प्रकारचा विचार जर शेळी पालनाच्या प्रक्षेत्रावर सुरू झाला तर निश्चितच आपल्याला शेळीच्या दुधाला सोन्याचे भाव येत राहतील आणि आपला जो फायदा आहे मटण वगैरेचा फायदा तर तो आपला बचतीचा राहावा. व्यवसाय करण्यासाठी आणि रोजचा दैनंदिन खर्च भागवण्यासाठी शेळीच्या दुधातून आपल्याला पैसे मिळावेत असा विचार आपल्या मनामध्ये असणं आणि तशी व्यावसायिकता जपणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि सर माझा अजून एक असा प्रश्न आहे की जी आपली गावठी ब्रीड असते, हॅलो, हो बोला बोला. आपली जी गावठी ब्रीड असते आणि जी उस्मानाबादी ब्रीड, तर ह्या दोघं ब्रीडच्या करडांच्या वेट गेनचा रेशिओ मला जर सांगू शकाल का? म्हणजे त्यांचं जन्मल्यापासून ते कारण उस्मानाबादी मध्ये काय 60 ते 100 अशा प्रमाणात वेट गेन व्हायला पाहिजे, तसं गावठीचं मध्ये पण तसंच असतं की काय असतं? गावठी जी शेळी आहे ती अनेक अनुवंशिकतेचं मिश्रण असते आणि जेव्हा अनुवंशिकता शुद्धतेमध्ये जात नाही तेव्हा अशा शेळ्यांमध्ये कमी असते. म्हणून आपण गावठी गायीमध्ये वाढी कमी असतो, शुद्ध गायीमध्ये वाढीचा वेग चांगला असतो. नेहमीसाठी आपल्याकडे एकाच जातीचा आणि तो जर चांगल्या प्रकारच्या शुद्धतेचा जर असेल तर आपल्याला करडांचं वजन चांगलं मिळवता येत राहतं आणि आपल्याला करडांची संख्या वाढवायला मदत होत राहते. म्हणून एकाच प्रकारच्या शुद्धतेच्या कडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. मटणाची चव सुद्धा शुद्धतेमध्येच आहे. शुद्धता कमी झाली की मटणाची चव बिघडली. म्हणून आपण शुद्धतेकडे लक्ष देणं गरजेचं. आणि सर करडांच्या वेट गेन रेशिओ मध्ये नक्की किती असावं, म्हणजे दिवसाला किती वेट भरलं पाहिजे? असं आहे की बघा, मी आपल्याला असं म्हणालो की साधारणतः जन्मतःचं वजन हे 1.25 किलो एका करडामध्ये आपल्याला मिळतं आणि 6 महिन्यामध्ये आपला जो बोकड आहे तर तो 20 किलोचा व्हायला पाहिजे. तर या रेशो मधून आपल्याला पुढे जावं लागेल. माझ्याकडं आता तोंडपाठ आकडा नाही, पण आपल्याकडची जी करड आहेत तर ती जोमानं वाढण्यासाठी साधारणतः 150 ग्रॅम या सरासरी वेगानं वाढण्यासाठी खेळायला जागा फार चांगली पाहिजे. बेंच, स्टूल, कपाट, आपले जुनी फर्निचर हे जर त्या शेडमध्ये असतील तर करड त्याच्यावर चढतील, खाली उतरतील, पडतील, पुन्हा वरती जातील. अशा प्रकारची रचना असणारी जी शेड आहेत तर त्याचा फार चांगला फायदा होत राहतो आणि मग 150 ग्राम सरासरीनं जर वजन वाढलं तर निश्चितच फायदा होतो. नक्कीच सर, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं, त्याबद्दल आभार. आपल्याकडे टाइम कमी आहे, 7 ऑलरेडी वाजलेले आहेत. आपण शेवटचे 2-3 प्रश्न विचारूया आणि फक्त एक सर्व प्रेक्षकांना माझी एक हे होती, सरांनी मगाशी हे नमूद केलं की नाशिक संगमनेर ह्या साईट मधले एक फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत, त्यांनी काही दूध विक्रीचे प्रयोग केलेले आहेत. तर त्याचे जे फाउंडर आहेत सुनील पोटे साहेब, त्यांचा आपण पुढच्या मंगळवारी जो कार्यक्रम आहे त्यामध्ये आपण त्यांचा प्रमुख वक्ते म्हणून समाविष्ट केलेला आहे. तर त्यांना प्रश्न विचारण्याचा नक्कीच सगळ्यांनी लाभ उचलावा, एवढी मला सर्व प्रेक्षकांना विनंती आहे. सर, आपण पुढचा प्रश्न घेऊ. शिवराज सरांचा एक प्रश्न आहे की सर, गाभण शेळ्या असताना लसीकरण करता येते का, असा त्यांचा प्रश्न होता. तर तुम्ही त्याच्याविषयी थोडं मार्गदर्शन करता? आपल्याकडं असणाऱ्या ज्या शेळ्या आहेत त्याच्यामध्ये लसीकरणाचा जो भाग आहे तर तो लाळ खुरकूत रोग हा पहिला भाग आणि घटसर्प आणि फऱ्या हा दुसरा महत्वाचा भाग. या दोन्ही प्रकारच्या लसीकरणानंतर शेळ्यांना थोडासा ताण निर्माण होतो, ताप येतो. मग आता लसीकरण हे नेहमीसाठी अतिशय सुरक्षितच असतं. कुठलंही लसीकरण असलं तर ते सुरक्षित असतं. गाभण शेळी साधारणतः 4.5 महिन्याची असल्यानंतर पुढच्या 15 दिवसामध्ये ताण येऊ नये, गर्भपात होऊ नये किंवा प्रसूती पूर्व ती जणू नये, अशा दृष्टीनं आपण ते थोडंसं टाळतो. बाकी इतर वेळेस कुठल्याही प्रकारच्या लसीकरणाला आपल्याला थांबायचं नाही.
कारण आरोग्य जास्त महत्वाचं आहे आणि मग बाकीच्या गोष्टी घडत राहतात. म्हणून लसीकरणाच्या बाबतीमध्ये मनामध्ये शंका ठेवायची नाही. फक्त ज्या जनायला झालेल्या शेळ्या आहेत, व्यायला झालेल्या शेळ्या आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये मात्र एक 15 दिवस ते पुढे ढकलता येत राहतं आणि एवढे 15 दिवस आपण सहज ढकलू शकतो. नक्कीच नक्कीच सर. अनंत साहेब आहेत ह्याच्यामध्ये. सर तुम्हाला अनम्यूट करल्या जात आहे, तुम्ही तुमचा प्रश्न विचारता का? प्रश्न विचारल्यानंतर आणि प्लीज हँड रेज पण करत जावा, म्हणजे तुम्ही वर लिस्ट मध्ये येता. बरं, आनंद साहेबांचा असा प्रश्न होता की सर क्रॉस ब्रीडिंग म्हणजे आपण जे संकरित करतो, तर तुम्ही मागाशी जसं बोलले की आपण शुद्धतेकडे असलं पाहिजे. आनंद साहेब अनम्यूट झालेले आहेत. सर तुम्ही तुमचा प्रश्न विचारा. हा सर, बरोबर आहे. म्हणजे मला असं म्हणायचं सर की आपल्याला जे पिल्लांचं वजन जर वाढायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या जातीचा ब्रीड म्हणजे बोकड वापरावा, म्हणजे बकरांचं जे वजन आहे ते लवकर वाढत. राज्यामध्ये झालेलं आहे, त्यामध्ये आपण बोयरशी संकराचं प्रमाण आपण बघितलेलं आहे. अशी विनंती करणार आहे की आपण संकरीकरण जरूर करा, पण त्याच्यामधलं शास्त्र जर संकरीकरण सुरू केलं तर पुन्हा एकदा स्थानिक आणि ज्यांच्या वंश, म्हणून आपल्याला विनंती अशी आहे की संकरीकरणाचं जे गायी म्हशींच्या बाबतीमध्ये आपल्याला कमी प्रमाणात दिसले ते शेळ्यात आपल्याला त्रासदायक ठरू नयेत, म्हणून ते आपण अवलंबनाला काही हरकत नाही. कारण आपल्याला नंतरच्या टप्प्यात 75% शेळ्या निर्माण आणि या प्रकारची पैदास कशा प्रकारे चालू ठेवायची शाश्वत फायदा मिळवण्यासाठी हा भाग जो आहे तर तो शास्त्रीय पद्धतीमध्ये अभ्यासणं गरजेचं आहे. ठीक आहे, थँक्यू सो मच सर. निलेशजी. हॅलो. हा सर. हा सर, माझा एक प्रश्न असा आहे की जर शेळी जेव्हा डिलिव्हरी होते, जर त्या शेळीचा डिलिव्हरी करताना जर मृत्यू झाला तर मग त्या शेळीच्या पिल्लांची डिलिव्हरी कशा प्रकारे करावी? परत अजून असं की चिक पाजावं लागतं पिल्लांना, मग ती शेळी जेव्हा डेड झाली, मेली, तर मग ते चिक पण कशा प्रकारे पाजावं? हे 2 प्रश्न. प्रसूतीच्या जी क्रिया आहे तर ती जनावरांमध्ये आपल्याकडच्या ज्या शेळ्या आपण सांभाळतो त्याच्यामध्ये प्रसूतीमुळे काही धोका हो, एखादी शेळी जर प्रसूतीच्या वेळेस बाहेरचं जे किंवा म्हशीचं दूध आपल्याला करडांना देता येत राहत, फक्त रोगप्रतिकारक क्षमता येण्यासाठी असतो आणि कळपामध्ये बाकीचे जे शेळ्या आहेत त्यांचंही दूध आपल्याला ते देता येत राहील. पण प्रसूती सुलभ आणि शेळ्यांमधली प्रसूती ही अतिशय सुलभ आहे. 6 तासामध्ये प्रसूतीची क्रिया म्हणतो तर ती कळा सुरू होणे, वासरा करडांचा जन्म होणे, मग त्याच्यानंतर वार पडणे सुद्धा 2 ते 2.5 तासामध्ये पूर्ण होणं गरजेचं असतं. म्हणून मग एकूण त्यामध्ये आडल्याचं प्रमाण जास्त असू शकतं. आपण जो प्रश्न विचारलाय त्याच्यामध्ये मृत्यू ते आडवं येणं किंवा डिस्टोकिया ज्याला म्हणतो किंवा अडचण येणं, याच्यासाठी डॉक्टरांची मदत आपल्याला घेता येत राहते आणि 2-3 करड असताना प्रसूती घडवता येणं शक्य आहे. सर नक्कीच तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सर्व प्रेक्षकांचे आणि आमचे प्रश्न उत्तरले, त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप खूप आभार.
GFAच्या पूर्ण टीमच्या वतीने किसान संवादचं हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सुद्धाही मी खूप आभार मानतो. आणि आपण हा जो विषय आहे हा इथे जे चर्चासत्र आहे हे संपवतोय. पण जर प्रेक्षकांपैकी कोणाला नितीन सरांशी बोलायचं असेल किंवा त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर डिस्प्लेवरती बरेच त्यांचे नंबर आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत. तुम्ही प्लीज त्यांना ह्या कार्यक्रमानंतरही कधी ईमेलद्वारे किंवा फोनद्वारे आपल्या प्रश्नांचं निरसन करू शकता. सर आभारी आहेत. तुम्ही धन्यवाद. खूप टाइम दिला आपल्याबद्दल. धन्यवाद.